हाय भावांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला सुट्टी होती तर विजूभाऊ आला होता आपल्याकडे. म्हणून तो भाई चल रे पडग्याला जाऊन येऊ. म्हणलो चल रे बाबा, मला पण थोडं काम आहे. मोबाईल टाकलो होतं आपण, हे माईक गेलं होतं तर फोनमध्ये आवाज येत नव्हता. आपल्या मोबाईलमध्ये टाकलो होतं तर ते म्हणत होतं बाबा चेक करून घे रे आता काय आहे, मग नंतर बोलू नको बघ काय झालं तर. म्हणलो ठीक आहे भाऊ, चेक करतो. चेक वगैरे केलो मग आम्ही. तर आपल्याला कटिंग बी करायचं होता. विजूभाऊ म्हणला चल रे बाबा कटिंग करू. म्हणलो चल, मला पण करायचं आहे, मी पण करून घेतो. आता टाईम भेटला तर करून घेऊ. आता तोपर्यंत आपला साईड बंद येते. म्हणलो चला करून घेऊ बा, नंतर मग आपल्याला टाईम भेटत नाही. आपला विजूभाऊ पण करत होता कटिंग, माझ्या साईडलाच बसला होता तो पण. केलो आम्ही कटिंग. कसं दिसायलो बाबा सांगा, कसं हिरोसारखं दिसायलो का कसं कसं दिसायलो कमेंटमध्ये सांगा मला. आपला विजूभाऊ आता केसाला हवा मारत आहे. विजूभाऊ तो हिरोसारखं दिसत होता. मी म्हणल्यावर तो हसत होता. म्हणलो बाबा खरंच रे हिरोसारखं दिसायला तू. मी खरं का? हो रे बाबा, तुला का आता मी खोटं सांगतो का रे? आणि बापरे, मला वाटलंच नव्हतं बा हिरोसारखं दिसतो म्हणून. बाबा खरं रे, तू हिरोसारखं दिसतो. निघलो होतो मग आम्ही घरी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.